आल्या गावच्या गाव फिरलो लागा मित्र मंडळी काय दिसत नाही ते अख्ख्या गावात फिरले पण मित्र काय राम राम बाप्पा. राम 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 अहो कोणीकडे आलो अख्खं गाव फिरलं राव म्हणलं कुठं चालला बिजत? अहो पुढच्या गावात मला वडाळ्याला बोलवलं होतं बरं, मला पण बरं. आता गावातल्या मित्रांची जरा आठवण आली म्हणलं जरा फोन बिन करून बघावं कुठं आहे हा, ते. हा, हा. अख्खं गाव फिरलं आम्ही तेवढं पावसामुळे काम नाही साधून इथं बसलो आम्ही सगळे. ही काय कोण आहेत काय मला ओळख सांगितलं ही नाही. दोस्त आप्पा शेंडगे आपला. बर हम्म. त्यांचं काय काय मग यांचं काय यांना पोरगी बघायचे. बर 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 एक पोरगा बारक, हा, हा. एक पोरगी बघायची आहे. हा. असं तर बघा. हाय की हाय का? कुठले आहे आपल्या? कर्नाटक, कर्नाटक. कर्नाटकचे आहे का? कर्नाटक. बर 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 2 ते 3 लाख रुपये द्यावं लागतील बर. 2 ते आता अडीच राहून परत बांधलं. 2 ती पहिल्या रूट मधली होत्या पहिल्या टॉप मधल्या पुरी होत्या आता म्हणजे शॉर्ट झाले का जरा पुढे? शॉर्ट म्हणजे कसं आता ते जरा पोलिसाकडे ही जरा बातम्या ही चालल्यामुळे जरा तिकडे बी जरा ही व्हायला हो. वातावरण जरा तैड झालंय मग आता तुमच्यासाठी आता एखादी काढतो मी तिकडे कर्नाटक मधली बर बर. पण कसं आहे 2.5 ते 3 लाखापर्यंत द्यावं लागेल वातावरण तेवढं अडीच मध्ये मिटवा पण कसं आहे 2.5 मध्ये का आता हो का सगळं आता त्या पुरीच्या ह्यांनाच करावं एकतर गरीब परिस्थिती आहे बर. त्यांना करून खाणे शेती थोडी बरं आपण देऊ 3 लाख रुपये. हम्म. पण कसं 3 लाख रुपये द्यायचं? लगीन केल्यावर द्यायचं का लग्नाच्या आधी कसं द्यायचं? आहे? लगीन होऊ द्या, ऐका. सडकं होऊ द्या, सगळं लग्न- घेऊ आपण पैसे. ऐका ऐका तुमचं जमलं रे जमलं नुसती बघाबघी झाली तर 50 द्यायचं हा. काय 50. सुपारी भेटली 50 द्यायचं हा. पुन्हा हळदीच्या टायमाला 1 लाख द्यायचं बर बर. लग्न झाल्यावर 1 लाख द्यायचं बरं. असं 3 लाख रुपये आहेत गॅरंटी. पुन्हा राहायची गॅरंटी काय? राहण्याची गॅरंटी 5 वर्षापर्यंत आहे बरं. हा म्हणजे पुढे तर नीट चालावं. कुळव चालणार हो तुमचा कुळव चालेल ही चालेल आता तुम्ही आता संसारात एकदा माणूस गुंतल्यानंतर त्याच्या ह्यानुसार हाय हा? तुमची गॅरंटी मग लावा इथे पाहुण्याला फोन झाला. लावतो इथं काय म्हणते? हॅलो अरे ती दर्पचं स्थळ आहे असं असं 3 लाख रुपये देतो म्हणते ती मग ते शेजारची होईल का ऍडजस्ट हा शेजारची जे आपले ते गेल्या वेळेस दावलेले ते दुसऱ्या नवरदेवला दावली होती की ते पसंत नसल्यामुळं असं तसं झालं हा बर 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 जीप करून यायला होती काय किती किती खर्च किती आहे तिकडे यायला 10,000 होय दर दर काय छाट